पण ह्या कागदावर लिहिलेला एकही शब्द मी कॅमेरा समोर बोलणार नाही. अशी कशी नाही बोलते बघतोच मी. देवा भाऊ, सिस्टर डोंट फियर बिकॉज देवा इज एव्हरीवेअर. अन्याय होतो जिथे जिथे हा देवा पोचतो तिथे तिथे. ए तुझ्या तर देवा भाऊ. ही व्हॅन मला कुठेतरी बघितल्यासारखी वाटते. कुठे बघितली आहे? तुम्ही इथे काय करताय? कार्यक्रमाला जायचं नाही का? हो, मी तिथे जायला निघालो होतो, पण ही बघा ना गाडी आडवी आली आहे. बरोबर, तुम्ही गाडीत बसा, आपण सोबत जाऊ. हो, चला. आठवलं चंद्रकांतजी, मी कार्यक्रमासाठी जेव्हा इकडे यायला निघालो ना, तेव्हा वाटेत मला तारा आणि सावली भेटल्या. त्यांच्या रिक्षाला हीच व्हॅन आडवी गेली होती आणि व्हॅन मधल्या लोकांचं आणि त्या रिक्षावाल्याचं जोरात भांडण चालू होतं. त्यावेळेस मला संशय आला त्या व्हॅन मधल्या लोकांचा, पण मला इकडे यायची घाई होती म्हणून मी तारा आणि सावलीला घेतला आणि लगेच इकडे आलो. हो, म्हणजे कदाचित त्याच लोकांनी सावलीला किडनॅप केलं असेल. म्हणजे त्यांचा ऑलरेडी प्लॅन होताच, पण तुम्ही ऐन वेळेला तिथे गेल्यामुळे त्यांना तसं करता आलं नाही आणि म्हणून ते इथपर्यंत येऊन पोहोचले. पण इथली टीप त्यांना कोणी दिली? म्हणजे आतलं कोणीतरी असं आहे जो त्यांना मदत करतोय, त्याचं त्यांची एवढी हिंमतच होणार नाही ना. पण मला काय वाटतंय की आपण आता कार्यक्रम सुरू करायला हवा, कारण प्रेक्षक पण वाट बघतायत आणि खूप उशीर पण झालाय. अहो मॅनेजर साहेब, काय बोलताय तुम्ही? इथे सावलीचा पत्ता नाही आणि आपण कार्यक्रम कसा सुरू करणार? हे बघा, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण नाही हो, जोवर सावली येणार नाही तोपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात होऊच शकत नाही.